हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाटेक अकॅडमी. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत युनिट 1 फॉर युअर सब्जेक्ट्स एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके, सो सब्जेक्ट कोड इकडे आहे 312315. या सब्जेक्टचा डिटेल सिलेबसचे लेक्चर आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि यानंतरचे जे पण व्हिडिओ असेल रिलेटेड टू दिस सब्जेक्ट ते तुम्हाला या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये और कोर्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची जो कोर्स प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्ण लेक्चर्स डिटेलमध्ये बघणार आहोत. फर्स्ट युनिट पासून आपण स्टार्ट करणार आहोत. सो हा तुमचा 12 मार्क्सचा युनिट आहे. ओके, सो टोटल 12 मार्क्स तुमचे या युनिटमधून फायनल एक्झामला विचारू शकतात. प्लस युनिट टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला या युनिटमधून क्वेश्चन्स येतील. ओके, सो लेट्स स्टार्ट फ्रॉम युअर फर्स्ट युनिट 1 मॅग्नेटिक सर्किट. सो बिफोर स्टार्टिंग द ऍक्च्युअल युनिट आपण काय करणार आहे, थोडंसं अनालिसिस करणार आहे की या युनिटमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत, तुम्हाला स्टडी कसा करायचा अँड क्वेश्चनचा पॅटर्न्स काय असतील किंवा कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. प्लस लास्ट तुमची जी फर्स्ट केस स्कीम आहे ती समर 24 पासून चालू झाली, राईट. सो जितके पण लास्ट 3 इयरचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत, 3 किंवा 4 तुमचे जे एक्झाम झालेत आतापर्यंत या सब्जेक्टच्या, प्रत्येक क्वेश्चनचं आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. प्रत्येक युनिटसाठी आपला सिमिलर पॅटर्न असणार आहे. तर बघा, याच्यामध्ये टोटल 5 पॉईंट्स आहेत. 1.1, 1.2, 1.3, 1.4 and 1.5. सो फर्स्ट पॉइंट काय आहे की डिफाइन अँड द स्टेट युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अँड परमेबिलिटी. सो फर्स्ट युनिटमध्ये काय दिलं की तुम्हाला इकडे एक 5 डेफिनेशन्स आहेत. ओके, सो या 5 डेफिनेशन मध्ये क्वेश्चन्स काय विचारतात की डिफाइन द टर्म्स. सो कोणत्याही 2 डेफिनेशन्स तुम्हाला या 5 पैकी फिक्स येतात एक्झामला 2 मार्कला. सो यामध्ये तुमचा एक 2 मार्कचा क्वेश्चन्स तयार होतो. प्लस याच्यामध्ये काय आहेत की ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत मॅग्नेटिक फ्लक्स, फ्लक्स डेन्सिटी, याच्यासाठी काही छोटे छोटे इक्वेशन्स आहेत. सो या 1.1 मधून तुम्हाला एक न्यूमेरिकल्स तुमच्या युनिट टेस्टला प्लस फायनल सेमिस्टरला सुद्धा विचारतात. सो ते न्यूमेरिकल्स काय असेल, आयदर 4 मार्क्सचं और 6 मार्क्स. ओके, सो तुम्हाला काय करायचंय, इन द सेक्शन ऑफ 1.1 यू नीड टू रिमेंबर द डेफिनेशन्स, कॉन्सेप्ट अँड देअर इक्वेशन्स टू सॉल्व द न्यूमेरिकल्स, राईट. सो या गोष्टी तुम्हाला 1.1 मध्ये लक्षात ठेवायच्या. देन इन 1.2 यू हॅव इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट, अॅनालॉजी अँड डिफरन्सेस. सो 1.2 मध्ये काय आहे की इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटची अॅनालॉजी आहे. सो याच्यामध्ये काय असतं की फिक्स कंपॅरिझन विचारतात एक्झाम मध्ये. काय विचारतात, कम्पेअर द इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. सो तुमचा हा 4 मार्कचा क्वेश्चन असतो. त्यानंतर 1.3 मध्ये काय आहे, सिरीज अँड पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. अगेन हा सुद्धा काय आहे तुमचा 4 मार्कचा कंपॅरिझनचा क्वेश्चन याच्यावरती विचारतात. ओके, म्हणजेच बघा काय होतं की 1.1 मधून तुम्हाला फिक्स डेफिनेशन्स विचारतात, त्यानंतर एक न्यूमेरिकल्स विचारतात, त्यानंतर दिस 1.2 अँड 1.3 ह्या दोघांपैकी एक कंपॅरिझन तुमचं एक्झामला बऱ्यापैकी विचारतात, राईट. एखाद्या वेळेस जर समर एक्झामला इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट विचारलं तर नेक्स्ट विंटरला सिरीज आणि पॅरलल मॅग्नेटिकचं कंपॅरिझन विचारतील. सो सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन्स रिपीट होतात. त्यानंतर 1.4 मध्ये काय बघा, पुन्हा इकडे 3 लॉज आहेत. एक आहे Faraday's law of electromagnetic induction. Then the second one is Lenz's law, and third one is Fleming right hand and left hand rule. सो टोटल 4 लॉज आहेत तुमचे 1.4 सेक्शन मध्ये. सो अगेन याच्यामध्ये काय असतं की आयदर ही डेफिनेशन्स तुम्हाला 2 मार्क्सला विचारतात किंवा 2 लॉज तुम्हाला एक्सप्लेन करायला 4 मार्कला विचारतात. फक्त लेन्स लॉज तुम्हाला एक्सप्लेन करायला 4 मार्कला विचारतात. सो अगेन 1.4 मधून तुमचा एक क्वेश्चन्स 4 मार्कचा येऊ शकतो. ओके, त्यानंतर 1.5 मध्ये पुन्हा 2 पॉइंट आहेत. एक आहे डायनॅमिकली अँड स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ, हा एक पॉइंट झाला. दुसरा आहे सेल्फ अँड म्युच्युअल इंड्युस्ड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स अँड इट्स इंडक्टन्स. ओके, सो अगेन 1.5 मध्ये सुद्धा 2 कन्सेप्ट आहेत. एक आहे डायनॅमिकली अँड स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ अँड सेकंड वन आहे सेल्फ अँड म्युच्युअल इंडक्टन्स. सो अगेन 1.5 मध्ये सुद्धा एक क्वेश्चन 4 मार्कचा फिक्स असतो. सो अशा प्रकारे जर तुम्ही स्टडी केला तर तुमचा कुठलाही सब्जेक्ट बॅक राहणार नाही आणि तुम्हाला पाहिजे तितके स्कोअर तुम्ही करू शकता. जर तुम्ही हा युनिट पूर्ण प्रॉपरली कव्हर केला तर 70 आउट ऑफ 60, 65 इझिली तुम्ही या सब्जेक्ट मधून स्कोअर करू शकता. जर तुम्हाला हा सब्जेक्ट समजलाच नाहीये आणि हा बॅक राहिला, विंटरमध्ये क्लिअर करणं खूप डिफिकल्ट जाईल. ओके, सो त्यामुळे काय करायचं, थोडासा टाइम स्पेंड करायचा या सब्जेक्टमध्ये, फोकस करायचं. ओके, सो हे झालं ओव्हरव्ह्यू ऑफ युअर युनिट 1 सिलेबस. ओके, युनिट 1 चा सिलेबस जो 12 मार्कचा आहे. आता आपण नेक्स्ट काय बघणार आहोत की या
युनिटमधून कोणते क्वेश्चन्स एक्झामला विचारलेले आहेत. ओके. सो बघा, जनरली काय असतं की जो तुमचा क्वेश्चन 1 असतो क्वेश्चन पेपरमधला, त्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात. 2 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. ईच क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. सो प्रत्येक सेमिस्टरला ॲटलीस्ट 1-2 मार्क्सचा क्वेश्चन्स तुम्हाला या युनिटमधून विचारणार. सो बघा, आपण इकडे बघतोय की समर 24. ओके. समर 2024ला काय विचारलं होतं? स्टेट द फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स. स्टेट मीन्स you just note down that the statement of that Faraday's law or like a definitions. सो हा तुमचा रेग्युलर जी तुमची एक्झाम होती समरमध्ये, रेग्युलर पेपरमध्ये हा 2 मार्क्सचा क्वेश्चन्स विचारला होता. त्यानंतर विंटर 24ला काय विचारलं? डिफाईन द टर्म्स मॅग्नेटिक फ्लक्स अँड परमेबिलिटी. ओके. हा बॅकलॉगसाठी. सो अगेन हा 2 मार्क्सचा क्वेश्चन्स आहे. मॅग्नेटिक फ्लक्सची डेफिनेशन्स 1 मार्कला अँड परमेबिलिटीची डेफिनेशन्स 1 मार्कला. अगेन समर 25 मध्ये कोणता क्वेश्चन विचारलाय? डिफाईन मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स अँड परमेबिलिटी. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स प्लस परमेबिलिटी. देन अगेन जी आता तुमची अपकमिंग एक्झाम झाली आहे विंटर 20, त्यामध्ये सुद्धा 1-2 मार्क्सचा फिक्स क्वेश्चन आला असेल. त्यामध्ये 2 डेफिनेशन असेल किंवा लॉ असेल. सिमिलरली जी तुमची समर 26 ची एक्झाम असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 डेफिनेशन विचारतील. मग ते इन्स्टेड ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स दे विल आस्क फ्लक्स डेन्सिटी ऑर मॅग्नेटिक फ्लक्स ऑर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ऑर परमेबिलिटी लाइक दॅट. सो सिमिलर काइंडचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. सो आपल्या चॅनलवरती पूर्ण डिटेल अनालिसिस, डिटेल लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत आणि हे कंटिन्युअस YouTube चॅनलवरती असणार आहे. यासाठी तुम्हाला कुठलंही ॲप डाउनलोड करायचं नाहीये, कुठलेही ॲडिशनल सबस्क्रिप्शन्स नाहीयेत. जस्ट काही सब्जेक्ट आहेत ज्यासाठी आपण नॉमिनल मेंबरशिप फीस असते जी तुम्ही जॉइन करू शकता. बट नाउ दिस इज ऑल अवेलेबल ऑन आवर YouTube चॅनल महाटेक अकॅडमी. सो सिमिलरली 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते असतात बघा. सो आता हा समर 24चा पेपर आहे. तर 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते होते? कंपेअर इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. आपण ऑलरेडी डिस्कस केलंय सिलेबसमध्ये. हा पॉइंट आहे. हा क्वेश्चन्स विचारतात, राईट? सो हा तुमचा 4 मार्कला क्वेश्चन्स विचारलेला. त्यानंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ डायनॅमिकली ईएमएफ अँड स्टॅटिकली ईएमएफ. ओके. सो अगेन हा तुमचा 4 मार्क्सचा. आणि हा डायनॅमिकल स्टॅटिकल ईएमएफ नाही विचारला तर कोणता विचारतात? सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ आणि म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफ. हा पॉइंटवरती क्वेश्चन्स विचारतात. त्यानंतर थर्ड आहे तुमचा इकडे 4 मार्क्सचं एक न्यूमेरिकल्स आहे. याच्यामध्ये काय असतं? तुम्हाला काही डेटा दिला जातो आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं असतं? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, फ्लक्स इंटेन्सिटी, ओके, हे पॅरामीटर फाइंड आउट करायचे असतात. सो बघा, 2 मार्क्सचा एक क्वेश्चन्स, त्यानंतर हा 4 मार्क्सचे 3 क्वेश्चन्स म्हणजे 12. म्हणजे या युनिटमधून तुम्हाला किती? टोटल 14 मार्क्स समर 24ला विचारलेलं. ओके. सो अशा प्रकारचं अनालिसिस आपण प्रत्येक युनिटसाठी करणार आहोत. देन द नेक्स्ट वन विंटर 24ला काय विचारलंय बघा. सिमिलर अगेन एक्सप्लेन द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स. इकडे काय सांगितलंय की फॅराडेज लॉ हा तुम्हाला 4 मार्कला एक्सप्लेन करायचा आहे. आधी काय होतं? फक्त स्टेट होता. स्टेटमध्ये तुम्हाला फक्त त्याचे स्टेटमेंट नोट डाउन करायचे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर अगेन इकडे कंपेअर सीरीज अँड पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. सो आपण आधीच विचारलंय की तुम्हाला 2 कंपॅरिझन आहेत या चॅप्टरमधून. एक आहे सीरीज आणि पॅरललचं, दुसरं आहे मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक सर्किटचं. सो या दोन्हीपैकी एक ॲटलीस्ट कंपल्सरी विचारतात कंटिन्युअसली. त्यानंतर अगेन इकडे एक न्यूमेरिकल्स आहे ज्यामध्ये तुम्हाला एम-एम-एफ, फील्ड स्ट्रेंथ अँड फ्लक्स रिलक्टन्स काढावं लागतं. ओके. सो काही वेळेस हा क्वेश्चन्स 6 मार्कला सुद्धा विचारतात एक्झाममध्ये, काही वेळेस 4 मार्कला विचारतात. देन सिमिलर समर 24चं जर आपण क्वेश्चन्स बघितले या युनिटमधले तर कोणते होते? कंपेअर इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. सेम क्वेश्चन्स अगेन. इनिशियली हाच क्वेश्चन्स होता, राईट? पुन्हा हा रिपीट झालाय. त्यानंतर स्टेट द फ्लेमिंग राईट हँड रूल अँड लेन्झ लॉ फॉर डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. सो आधी फॅराडेज लॉ विचारला, नेक्स्ट टाइम फ्लेमिंग्स राईट हँड रूल किंवा लेन्झ लॉ विचारला. सो सिंपल आहे. हे सर्व तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही क्वेश्चन मिस करू शकणार नाहीये. त्यानंतर अगेन एक न्यूमेरिकल्स आला. एक न्यूमेरिकल्स 4 मार्क तुमचे इकडे कंपल्सरी आहेत. तुम्हाला फक्त काय करायचंय? या डेफिनेशन्स आणि याचे इक्वेशन्स लक्षात ठेवायचे. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही कंपेअर करू शकता. समरला कोणते क्वेश्चन विचारतात, विंटरला कोणते, समर 25 मध्ये कोणते, आणि या क्वेश्चन्सला आपण काय करू शकतो? अॅनलाईज करू शकतो की कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स एक्झामला विचारतात, त्याची स्टडी कशी करायची, ते एक्झाममध्ये नोट डाउन कसे करायचे, हे डिटेल सेक्शन वाईज आपण कंटिन्युअस या प्लेलिस्टमध्ये बघणार आहोत. आणि हे आर स्टँड फॉर हा तुमचा रेग्युलर पेपर जो की समरमध्ये होतो. त्यानंतर विंटरमध्ये तुमचं बॅकलॉग, ज्यांचं सब्जेक्ट बॅकलॉग असेल त्यांच्यासाठी पुन्हा एक्झाम असते. त्यानंतर पुन्हा समर 25 मध्ये. ओके. त्यानंतर नेक्स्ट थोडंसं आपण इकडे पुन्हा अनालिसिस केलंय की समर 24 मध्ये
2 मार्क्सचा 1 क्वेश्चन्स, त्यानंतर 4 मार्क्सचे 3 क्वेश्चन्स, याच्यामध्ये 6 मार्क्सचा आलेला नव्हता. सो टोटल 14 मार्क फ्रॉम धिस युनिट. Then again in winter 24, 1 questions from 2 mark, 2 questions from 4 mark, and 1 questions from 6 marks. 1 questions for 6 marks. So total 16 marks from this unit. Again in summer 25, 2 मार्कचा 1 क्वेश्चन्स, 4 मार्कचे 3 आणि या इकडे 6 मार्कचा क्वेश्चन्स विचारला नव्हता. सो टोटल 14 मार्क्स. सो या प्रकारे एनालिसिस आपण करू शकतो आणि यामुळे तुमचा जो टाईम आहे, जो तुम्ही एनालिसिससाठी टाईम स्पेंड करताय, तो सेव्ह होईल आणि तो टाईम तुम्ही तुमच्या स्टडीवरती युटिलाइज करू शकता. सो नाऊ लेट्स स्टार्ट विथ युअर युनिट 1. ॲक्चुअल सिलेबस आपण स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक जी क्वांटिटी ते मेन्शन केली आहे, जे पॅरामीटर्स आहेत त्याचे डेफिनेशन्स प्लस त्याचं युनिट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो स्टार्ट विथ मॅग्नेटिक फ्लक्स, फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अँड परमेबिलिटी. ओके, सो याच्या 5 डेफिनेशन्स आहेत. आपण ऑलरेडी क्वेश्चन्स बघितलेत, कशा प्रकारचे क्वेश्चन्स एक्झामला येतात. पण ऑलरेडी बघितलंय की या टॉपिकवरती कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. ओके, so let's now start with the magnetic flux, flux density, magnetomotive force, magnetic field strength, and the permeability. Okay, so but before that we'll just understand why as an electronics engineer, right? Last semester ला तुम्हाला फक्त जे सब्जेक्ट होते related to English or physics, chemistry or math, right? But सेकंड सेमिस्टर पासून तुम्ही काय केलंय की ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक्स शिकायला स्टार्ट केलंय. सो द फर्स्ट थिंग यू नीड टू अंडरस्टँड इज वाय ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर यू नीड टू लर्न द मॅग्नेटिक्स or what is the relation between magnetic and the electronics. Okay, so it is very interesting relation between the electronics and the magnetic. आणि आपल्याला नंतर सेपरेट सब्जेक्ट सुद्धा असेल तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सला सुद्धा जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला जाल, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओके, सो खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत जिथं इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅग्नेटिक हे एकाच वेळेस वर्क करतं. खूप सारे प्रोडक्ट आहेत आपण बघितले. जसं तुम्हाला माहित असेल की जी तुमच्याकडे जी मोटर असते, राईट, डीसी मोटर असेल किंवा इंडक्शन मोटर असेल किंवा आपली वॉटर पंपची मोटर असेल, या जितक्या पण इलेक्ट्रिक मोटर्स आहेत ते कशावरती वर्क करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स या प्रिन्सिपलवरती, म्हणजे फॅराडेज लॉ वरती वर्क करतात. आणि फॅराडेज लॉ काय आहे, इट्स रिलेटेड टू इलेक्ट्रोमॅग्नेट. जेव्हाही एखाद्या वायरमधून, ओके, वायर मीन्स युअर कंडक्टर, एखाद्या कंडक्टरमधून जेव्हा करंट फ्लो होतं, ओके, सपोज या कंडक्टर आहे, ओके, आणि याच्यामधून जेव्हा एक आय करंट फ्लो होतं तेव्हा काय होतं की याच्या जो वायर असेल याच्या सराउंडिंग एक मॅग्नेटिक फील्ड तयार होती. ओके, सो यालाच आपण फॅराडेज लॉ सुद्धा म्हणतो. तो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे ते आपण खूप साऱ्या ऍप्लिकेशन मध्ये यूज करतो. ओके, जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम जी प्रॉपर्टीज आहेत ती यूज करून आपण काही ऍप्लिकेशन्स बिल्ड करू शकतो, जसं की मोटर असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, जनरेटर असेल, राईट. बट जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन बघता किंवा अजून डिटेलमध्ये आपण या गोष्टी बघणार आहोत, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स किंवा EMI. ओके, सो याच्यामुळे जे आपले मोबाईल असतील किंवा टीव्ही असेल याच्या ऑपरेशन्सवरती सुद्धा काही इम्पॅक्ट करतो. सो magnetic and electronics, it's closely related, so they will help each other to create some application. Sometimes they both create some problems, right? So magnetic create problem for electronic devices, sometimes magnet help electronic devices to create some applications. So like that you need to understand these things. Okay, so त्यानंतर टाइप्स ऑफ मॅग्नेट. सो जनरली जर तुम्ही बघितलं तर 2 टाईपचे मॅग्नेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. फर्स्ट आहे नॅचरल मॅग्नेट. सो नॅचरल मॅग्नेट मीन्स व्हॉट, नॅचरली असं मटेरियल ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत, म्हणजे तो काय करेल, विल क्रिएट सम मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्या मटेरियलच्या आसपास त्या मॅग्नेटिक फील्डचा इन्फ्लुअन्स असेल. सो इट इज कॉल्ड ॲज अ नॅचरल मॅग्नेट, जे आपण मायनिंग मधून मिळते. काही मटेरियल अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये नॅचरली मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असते, त्याला आपण म्हणतो नॅचरल मॅग्नेट. सो सेकंड वन काय आहे तुमचं, इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये काय करतो आपण, इलेक्ट्रिकली किंवा बाय पासिंग द करंट थ्रू पर्टिक्युलर कंडक्टर विल क्रिएट सम मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑन दॅट मटेरियल. ओके, जसं की मोटर असेल किंवा ट्रान्सफॉर्मर असेल, ज्यामध्ये आपण काय करतो की एक कॉपर वायर घेतो, तिला त्याच्या भोवती सर्क्युलरी वाइंड करतो आणि जेव्हा त्याच्यातून करंट पास होते त्या कॉइलमध्ये किंवा त्या सराउंडिंग एरियामध्ये काय होईल, एक मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तयार होईल. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टाइप्स ऑफ मॅग्नेट अँड 2 टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. एक आहे तुमचं नॅचरल मॅग्नेट अँड सेकंड वन आहे तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेट. सो या युनिटमध्ये आपला जो फोकस आहे तो कशावरती असणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटवरती. सो आपल्याला काय शिकायचंय, इलेक्ट्रोमॅग्नेट काय आहेत, फर्स्ट त्याच्या रिलेटेड काही पॅरामीटर असतील जे आपल्याला हेल्प करतात.
to study the nature of that material, to identify the behavior of that material depends on the lot of parameter, and to understand the behavior of magnetic field with the different conditions. सो इकडे एक मटेरियल आहे जनरली जे मॅग्नेट आपण बघतो. सपोज तुम्ही जर एक बार मॅग्नेट घेतला त्याच्यामध्ये 2 पोल्स असतात. एक असतो नॉर्थ पोल, एक असतो साउथ पोल. ओके. आणि त्याच्या सराउंडिंग जे मॅग्नेटचा इन्फ्लुअन्स असतो किंवा तुम्ही बघता इकडे हे काय आहेत, ही त्याची मॅग्नेटिक फील्ड आहे. या फील्डमध्ये तुम्ही कोणताही दुसरा मॅग्नेट ठेवला, जर तो सिमिलर असेल तर तो काय करेल, त्याला रिपल करेल आणि अपोजिटला तो अट्रॅक्ट करतो. सो हा जो सिंपल तुमचा एक परमनंट किंवा नॅचरल मॅग्नेट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा तुमचा साउथ पोल असतो, इकडे नॉर्थ पोल असतो आणि याच्यामधून काय असते, जी फील्ड आहे हिला आपण कसं रिप्रेझेंट करतो, इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स म्हणतो आपण याला. हे काय आहे, तुमच्या मॅग्नेटिक लाईन्स. आणि याची काही प्रॉपर्टीज आहेत, याच्याविषयी ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे फॉर युअर EMC सब्जेक्ट. तिकडे सुद्धा तुम्हाला याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन येऊ शकतात. तो व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये जाऊन बघू शकता. बट या ज्या लाईन्स असतात त्याची काही प्रॉपर्टी असते, जसं की याच्यामध्ये काय असते, की या लाईन ऑलवेज नॉर्थ पोल पासून ओरिजिनेट होतात आणि साऊथ पोलला ट्रॅव्हल करतात लाईक दिस. ओके. आणि जी फील्ड असते मॅग्नेटिक फील्ड, ती तुमच्या हा जो पोल असेल या ठिकाणी तुमच्या मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ असेल ती मॅक्सिमम असते. आणि जसं जसं तुम्ही इकडे दूर जाणार ती काय होत जाते, कमी कमी होत जाते. अगेन जेव्हा तुम्ही नॉर्थ पोलला येणार, तिची जी फील्ड आहे ही मॅक्सिमम असते. सो हेच प्रॉपर्टी काय आहे, याचं बिहेवियर कसं असणार आहे, याचं कॅल्क्युलेशन्स कसं आहे, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आपण कसं करणार, हे आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही विचार केला तर हे ॲक्चुअली इमॅजिनरी आहे. ओके. ॲक्चुअलमध्ये मॅग्नेटमध्ये या प्रकारच्या लाईन्स तुम्हाला बघायला मिळत नाहीये. ओके. त्याच्या भोवती फील्ड असते, बट टू अॅनलाइज टू टू रिप्रेझेंट दॅट फील्ड इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल आपण काय केलं, एक इमॅजिनरी कन्सिडर केलंय की या लाईन अशा असतात. बट जेव्हा तुम्ही जर एखाद्या मॅग्नेटिकचं सिम्युलेशन केलं युझिंग सम सॉफ्टवेअर, देर आर लॉट ऑफ सॉफ्टवेअर्स अवेलेबल, वी कॅन सिम्युलेट द बिहेवियर ऑफ मॅग्नेट. ओके. सो त्यावेळेस तुम्हाला ते अशा प्रकारे दिसेल. ओके. सो या टाईपचं हा जर तुमचा मॅग्नेट असेल तर तुम्हाला दिसेल या ठिकाणी स्ट्रेंथ किती आहे, त्याचा इन्फ्लुअन्स कसा असतो, राईट. सो ॲक्च्युअलमध्ये जे बिहेवियर असेल ते तुम्हाला या इमेजमध्ये जसं दिसतंय ना, जसं बघा इकडे जर तुम्ही इंटेन्सिटी बघितली तर या ठिकाणी तुम्हाला मॅक्सिमम फील्ड स्ट्रेंथ दिसते, राईट, ॲट द पोल. आणि जसं तुम्ही इकडे जाताय ती लो होते. ओके. त्यानंतर या साईडला सुद्धा इकडे थोडंसं तुम्हाला अंदाज दिसत असेल, बट एवढ्या एरियामध्ये त्याचा जो इन्फ्लुअन्स आहे तो खूप मॅक्सिमम आहे आणि सर्वात जास्त कुठे असणार, या एरियामध्ये. ओके. सो अशा प्रकारे रिप्रेझेंटेशन आपण करतो. सो हे झालं बेसिक अंडरस्टँडिंग. तुम्हाला काय समजलंय की मॅग्नेट मॅग्नेट आणि इलेक्ट्रॉनिकचं रिलेशन्स काय आहे. मॅग्नेटमध्ये 2 टाइप्स असतात. फर्स्ट वन काय आहे, फर्स्ट वन इज युअर नॅचरल मॅग्नेट, सेकंड वन इज इलेक्ट्रोमॅग्नेट. सो electromagnet we can create the properties of magnet. So how can we create electromagnet? By passing some current through the coil or जे मॅग्नेटिक फील्डच्या आसपासचा एरिया असतो जिथे तुमच्या मॅग्नेटचा इन्फ्लुअन्स असतो याला काय म्हणतात, मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर जो मॅग्नेटिकचा स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काही लाईन्स असतात, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. ओके. सो ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या इमॅजिनरी लाईन्स आहेत, बट इट इज एक्झिस्टेड देअर, राईट. टोटली इमॅजिन नाही आहे. त्याचा जो पॅटर्न आहे तो आपण इमॅजिन केलाय, पण ॲक्च्युअलमध्ये मॅग्नेटच्या सराउंडिंग ती फील्ड असते. ओके. सो हे बेसिक गोष्टी तुम्हाला या युनिटमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. सो आता आपण काय स्टार्ट करणार आहोत, ॲक्च्युअल डेफिनेशन्स ज्या तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. ओके. सो लेट्स स्टार्ट.